उपकेंद्राचे काम अडले फक्त 2 विद्युत खांबांनी. तराडा वीज उपकेंद्र जोडणीत अडथळा, नागरिक त्रस्त. प्रतिनिधी दिगंबर आवाडे. नमस्कार, मी भाग्यश्री. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते. शेलू बाजार परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी व तराडा येथे कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेले नवीन वीज उपकेंद्र केवळ 2 खांबाअभावी ठप्प पडले असून शोभेची वस्तू ठरत आहे. पायाभूत आराखडा योजनेतून साकारलेल्या या उपकेंद्राचे काम अंतिम टप्प्यात असतानाच 33 केव्ही मुख्य वाहिनीच्या जोडणीत स्थानिक पातळीवर अडथळा निर्माण झाल्याने संपूर्ण प्रकल्प रखडला आहे. तराडा उपकेंद्र सुरू न झाल्याने शेलू बाजार येथील विद्यमान उपकेंद्रावर विजेचा ताण क्षमतेपेक्षा अधिक वाढला आहे. परिणामी वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना वाढल्या असून नागरिक व शेतकरी त्रस्त झाले आहे. हा ताण कमी करण्यासाठीच तराडा उपकेंद्र उभारण्यात आले होते. दरम्यान जुन्या वाहिनीवरून चार्जिंग प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली असली तरी मंगरुळपीर येथून येणाऱ्या मुख्य वाहिनीला जोडण्यासाठी आवश्यक असलेले केवळ 2 वीज खांब उभारण्यास काही स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला. यामुळे संपूर्ण प्रकल्पाला अडथळा निर्माण झाला असून काम पूर्ण होण्यास विलंब होत आहे. भर उन्हाळ्यात तापमान 44 अंशांवर पोहोचले असताना विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा परिस्थितीत उपकेंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना पाणीपुरवठा, सिंचन तसेच दैनंदिन कामांमध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महावितरणकडून या समस्येबाबत 8 जानेवारी रोजी मंगरुळपीर तहसीलदारांकडे लेखी निवेदन देऊन सहकार्याची विनंती करण्यात आली होती. मात्र 4 महिने उलटूनही प्रशासनाकडून कोणताही ठोस तोडगा काढण्यात आलेला नव्हता. त्यामुळे कोट्यवधींची सरकारी यंत्रणा वापराविना पडून असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. आता या प्रकरणी स्थानिक आमदार व खासदारांनी तातडीने हस्तक्षेप करून 2 खांबांचा प्रश्न सोडवावा व तराडा वीज उपकेंद्र लवकरात लवकर कार्यान्वित करावे अशी मागणी परिसरातील नागरिक व शेतकरी करीत आहेत. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी दिगंबर आव्हाडे तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार. तराळा तालुका मंगरुळपीर जिल्हा वाशिम येथील नव्याने जे सबस्टेशन उभं राहत आहे, हे सबस्टेशन उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत अशासाठी आहे की केवळ शेलगावच्या येथील एक शेतकरी आहे, त्या शेतकऱ्यांनी या 3 खंबे पोल उभे झालेले आहेत. पोल उभे करताना कुठल्याही शेतकऱ्यांना त्रास होणार नाही आम्ही पूर्वसूचना या ठिकाणी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना, ठेकेदारांना दिल्या आहेत. कारण एखाद्या ठिकाणी जर अशा पद्धतीची जर खीळ बसली तर कामाला आपण कितीही तातडीनं काम मंजूर केलं, कितीही वेगानं आपण या विकासाच्या कामाच्या मागं लागलो तर ते होत नाही, आम्हाला अनुभव आहे. म्हणून आम्ही विनंती केली होती की कोणतंही काम करत असताना कोणालाही अडथळा होणार नाही. अडथळा आपल्या शासनाच्या जागेत झाला तर चालेल, पण शासनाचे म्हणजे कुणालाच अर्थ होणार, पण आपल्या शासकीय जागेतून जर आपण लाईन आणली, सूचना केल्या, त्या ठेकेदारांनी मान्य केल्या, परंतु एका शेतकऱ्यांनी शेलगावच्या हे काम थांबवलं आणि त्या काम थांबल्यामुळे आपण दिवाळीला उद्घाटन होणार हे सबस्टेशन आज रोजी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. कामं पूर्ण झालेली आहेत. यांनी याची टेस्टिंगसुद्धा घेतलेली आहे. टेस्टिंग घेताना यांनी आपल्या शेलू बाजारच्या सबस्टेशनच्या लाईनचा आधार घेतला आणि ते चार्ज करून यांनी टेस्टिंग करून पाहिली. फक्त आता ही आपली स्वतंत्र लाईन आहे. याच्यावर आमचं शेलू बाजार बंद पडलं तर तराळा बंद पडू नये, तराळा बंद पडलं तर शेलू बाजारच्या नागरिकांना त्रास होऊ नये, या उद्देशाने आम्ही स्वतंत्र लाईन टाकायला लावली. ती त्या पद्धतीची झाली आहे. फक्त आता या ठिकाणी 3 पोलच्यामुळे हे प्रतीक्षेत आहे. आम्ही लोकप्रतिनिधींना विनंती करेल, सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आणि लोकप्रतिनिधींना विनंती करेल की आपण एकदा त्या शेतकऱ्यांकडे चाला, त्याची काय खरं त्याच्यावर अन्याय होतो आहे का आपण त्यांचाही दूर करू. त्यांच्यावरही कुठल्याही प्रकारचा आपले विकास काम होत असताना आपल्याला या परिसरातील सगळ्या शेतकऱ्यांचा, उद्योजकांचा आणि नागरिकांना जर वीज मिळत असेल तर त्याच्यामुळे कोणावरच अन्याय होणार नाही, ही भूमिका आपण या सुरुवातपासून या विकास कामात ठेवलेली आहे. परंतु ते होत नसेल तर आपण तिथं गेलं पाहिजे आणि हे काम तातडीनं सुरू जर झालं तर येणाऱ्या या 4 ते 5 दिवसात याचं नक्कीच उद्घाटन होऊ शकते. कालच सर्व पत्रकारांनी या गोष्टीचा आढावा घेतला आणि सर्वांनी बातम्याच्या माध्यमातून हे सबस्टेशन सुरू व्हावं ही सगळ्यांची मनापासून इच्छा आहे. कारण हे सबस्टेशन जर सुरू झालं तर शेलू बाजारच्या सबस्टेशनवरील असलेल्या इतर गावांचा लोड कमी होईल आणि ते लोड कमी जर झाला तर सर्वांना नियमित वीज पुरवठा होईल, भारनियमन होणार नाही. याची काळजी आपण त्यामुळे 2015 मध्येच घेतली होती. त्याचा आज आपण 15 ते 2026 गेल्या आपण 9 वर्षामध्ये 9-10 वर्षामध्ये आपण ह्या गोष्टी करतो आहे. त्याचा पाठपुरावा आपण आज या इमारतीच्या माध्यमातून हे जे आज दिसते याच्या माध्यमातून आमचा विकासाचा संकल्प खऱ्या अर्थानं पूर्ण झालं असं आम्ही मानतो. या प्रकरणात उभं करत असताना माननीय आमदार वसंतभाऊ खंडेलवाल विधान परिषदेचे आमदार आहेत. आपली विभागाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांच्या पत्राच्या अनुषंगाने आमचे मुख्यमंत्र्याचे खाजगी सचिव आहेत विद्याधरजी महाले साहेब, त्यांचं चांगल्या मोठ्या प्रमाणावर अधिकाऱ्यांना फोन करणे, पत्रावर रिमार्क करून देणे, आपले अमोलजी पाटणकर आहेत आपल्याच विभागाचे
आपल्या मानोरा तालुक्यातले ते सुद्धा मुख्यमंत्र्याचे विशेष कार्यकारी अधिकारी आहेत, त्यांचं सुद्धा याच्यात हे झालं. आणि तिन्ही विभागाच्या वीज वितरण कंपनीचे जे 3 विभाग आहेत त्या विभागाचे जे अध्यक्ष आहेत पाठक साहेब यांनी सुद्धा याच्यामध्ये मन घालून ह्या कामाला प्राधान्य दिलं. कारण त्यांना कळलं की याच्यात मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव आहेत, विशेष कार्यकारी अधिकारी आहेत आणि आमदार साहेबांचा सततचा पाठपुरावा आहे. त्यामुळे यांनी या गोष्टीला प्राधान्य दिलं. ही खरी हे सबस्टेशन पहिल्या प्रधानमंत्री ऊर्जा योजनेत होतं, ते योजना बंद पडल्यामुळे ही दुसऱ्या योजनेत टाकलं गेलं आणि ते टाकण्यासाठी सर्वांनी तातडीचे प्रयत्न केले. म्हणून आज हे सबस्टेशन उभं दिसते आपल्याला. या सबस्टेशनमुळे या शेलू बाजार परिसरावर सबस्टेशनवर असलेला ताण या परिसरातली 2 विभाग होतील आणि त्यांनाही सुद्धा नियमित लाईन भेटेल आणि आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, नागरिकांना आणि विशेषतः जे व्यापारी वर्ग आपल्या शेलू बाजार परिसरामध्ये मोठा आहे त्यांना याचा फार मोठा दिलासा मिळेल. म्हणून मी विनंती करेल सर्वांना की हे लाईनचा प्रश्न सर्वांनी पुढाकार घ्यावा आणि लाईन ह्या येत्या 8 दिवसात सुरू करावी आणि होईल अशी मला अपेक्षा आहे. त्या उद्देशानं आपण या ठिकाणी सर्वांनी सहकार्य करावं अशी माझी विनंती आहे.